नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण दशांश चिन्हाचा भागाकार पाहणार आहोत. म्हणजे उत्तरामध्ये दशांश चिन्ह येतं ते कसं ते पाहणार आहोत. तर पहा, खूप सोप्पं आहे. तर चला पहिलं गणित करूया. 4 ने 86ला भागायचं आहे. तर 4चा पाढा 8 पर्यंत म्हणायचा आहे. म्हणजे 4च्या पाढ्यात 8 आहे का बघायचं. 4 एक 4, 4 दुने 8 आहे. कितव्यांदा आहे? दुसऱ्यांदा आहे. मग दुसऱ्यांदा आहे तर आपण वरी 2 लिहितो आणि खाली 8 लिहितो. 8 आहे म्हणून 8 लिहायचं. तर पहा, भागाकार आपण कसा करायचा हे पाहिलं आहे, त्यामुळे मी डायरेक्ट सांगत आहे, जास्त एक्सप्लेन करत नाही. फक्त पॉईंट कसा येतो ते आपण पाहणार आहोत. तर 8 मधून 8 गेले 0 येतं आणि मग आपण काय करत असतो, पुढचं 6 खाली घेत असतो. आता हे 6 खाली घेतलं. आता पाहायचं आहे 4च्या पाढ्यात 6 ही संख्या आहे का? नाहीतर 6 पेक्षा लहान आणि 6च्या जवळची कोणती संख्या आहे ते पाहायचं असतं. तर 4 एक 4, 4 दुने 8, 8 हे मोठं होतं. मग 6 पेक्षा लहान काय आहे? 4च आहे. कितव्यांदा आहे? पहिल्यांदा आहे. मग 4 एक 4, आपण 4 घेतो खाली आणि वजाबाकी करायची आहे. 6 मधून 4 गेले किती राहतं? 2. तर आता पाहायचं आहे, बाकी आपली 2 राहिली. आता आपल्याला 0 बाकी यायला पाहिजे आपली. मग आता काय करायचं आपण? तेव्हाच आपण म्हणतो की त्याला पूर्ण भाग घातला आपण. मग खाली 2 हे 4 पेक्षा लहान आहे. मग आपण द्यायचं इथं दशांश चिन्ह आणि घ्यायचं 2च्या पुढं 0. मग आता काय करायचं? 4 ने या 20ला भागायचं. 4 पंचे 20, तर 4च्या पाढ्यात 20 आहे. कितव्यांदा आहे? 5व्यांदा आहे. मग आलं आपलं इथं 20 आणि वजाबाकी आली 0, बाकी राहिली 0. मग आता आपला भागाकार काय आला? 21.5. म्हणजे आपण 86चे 4 भाग केल्यानंतर उत्तर काय येतं? 21.5. तसंच आता पुढचा भागाकार करूया. 5 ने 18ला भागायचं. 5च्या पाढ्यात 18 आहे का पाहायचं, किंवा 5च्या पाढ्यात 18 पेक्षा लहान आणि 18च्या सर्वात जवळची संख्या कोणती आहे ते घ्यायची. 5 एक 5, 5 दोन 10, 5 त्रिक 15, 5 चोक 20. 20 मोठी होते. मग 5 त्रिक 15 आपण ही संख्या घ्यायची, जी की 18 पेक्षा लहान आहे आणि 18च्या जवळची आहे आणि ती 5च्या पाढ्यात आहे. मग 5 त्रिक किती? 15. 15 आपण इथं घ्यायचं आहे. वजाबाकी करायची. 8 मधून 5 गेले किती राहतं? 3 आणि 1 मधून 1 गेलं 0. आता पहा, 3 हे 5 पेक्षा लहान आहे. मग आता आपण काय करायचं? दशांश चिन्ह घ्यायचं आणि 3च्या पुढं 0 घ्यायचा. आता घालायचा भाग. आता 5 ने 30ला भागायचं. 5 सक 30. तर 6व्यांदा 30 आहे 5च्या पाढ्यात, तर 30 घ्यायचं आणि वजाबाकी करायची. ही वजाबाकी आली 0, 0. आता पुढचं गणित पाहूया. याचं उत्तर काय आलं? 3.6. पुढचं गणित तसंच करायचं आहे. 3च्या पाढ्यात 7 ही संख्या आहे का पाहायचं. 3 एक 3, 3 दोने 6 आणि 3 त्रिक 9. मग 6 ही संख्या घ्यायची. 3 एक 3, 3 दोने 6, कारण ती 7 पेक्षा लहान आहे आणि 7च्या जवळची आहे आणि 3च्या पाढ्यातली आहे. आणि मग 7 मधून 6 गेलं किती राहतं? 1 राहतं. आता पुढचे 8 खाली घ्यायचं आहे. आता 3च्या पाढ्यात 18 आहे का? 3 एक 3, 3 दोन 7, 3 त्रिक 9, 3 चौक 12, 3 5 15, 3 संग 18 आहे. मग याला गेला पूर्ण भाग, आला आपलं बाकी. बाकी किती आली आपली? 0 आली. मग आता याला दशांश बसणार आहे का? नाही. मग आता पुढचे गणित पाहूया. 4 ने 18ला भागायचं आहे. 4च्या पाढ्यात 18 ही संख्या आहे का पाहायचं. 4 एक 4, 4 दोन 8, 4 त्रिक 12, 4 चौक 6, 4 पंचे 20, 4 सक 24 मोठं होत आहे. मग आता काय घ्यायचं आपण? 4 एक 4, 4 दोन 8, 4 त्रिक 12, 4 चौक 16 ही संख्या घ्यायची आहे, जी 18 पेक्षा लहान आहे आणि 18च्या पाढ्यात आहे आणि 18 पेक्षा 4च्या पाढ्यात संख्या आहे 16, जी की 18 पेक्षा लहान आहे आणि 18च्या जवळची आहे. मग 8 मधून 6 गेलं किती राहतं? 2 राहतं आणि 1 मधून 1 गेलं 0. आता पहा, बाकी 2 आली. आता बाकी 0 यायला पाहिजे. मग काय करायचं? 4 इथं 4च्या पुढं दशांश चिन्ह द्यायचं आणि घ्यायचं 0. मग 4 पंचे 20 आणि कितव्यांदा आहे? 20, 5व्यांदा आहे. मग आता इथं वजाबाकी करायची. 2 मधून 0 मधून 0 गेले, 0 मधून 0 गेले 0च राहिले. 2 मधून 2 गेले 0, बाकी आली 0. मग आता पुढचं गणित. 9 मधून 9 म्हणजे 9 ने 18ला भागायचं. म्हणजे 18चे 9 भाग करायचे, तर किती होतात? 2च होतात. 9 एक 9, 9 दुने 18. बरोबर आहे की नाही? 9 ने 18ला भागल्यावर उत्तर काय येतं? 2. पुढे 7 ने 24ला भागायचं. मग 7च्या पाढ्यात 24 ही संख्या आहे का पाहायचं. 7 एक 7, 7 दोन 14, 7 त्रिक 21, 7 चौक 28. 7 चौक 28 मोठं होत आहे. 7 त्रिक 21 घ्यायचं. पहा, 7 त्रिक 21 ही संख्या घेतली, वजाबाकी केली. आता 4 मधून 1 गेलं किती राहतं? 3 राहतं.
4 मधून 1 गेलं 3 राहिलं, 2 मधून 2 गेले 0. आता पुढं 3 ही संख्या 7च्या पाड्यात आहे का? नाही, लहान आहे. मग दशांश चिन्ह द्यायचं आणि 0 घ्यायचं. 7च्या पाड्यात 30 आहे का पाहायचं. 7 1 7 7 2 14 7 3 21 7 चौक 28 7 5 35. तर 30 आहे का? नाही. 7 चौक 28 ही संख्या घ्यायची आहे आपण. 7 चौक 28 घेतलं, वजाबाकी करायची आहे. 10 मधून 8 गेले, किती राहतात? 2 राहतात. हातचा किती येतो? 1 येतो. 3 मधून 3 गेलं, 0 राहिलं. तर पहा वजाबाकी कशी करायची आपण व्हिडिओ टाकलेले आहेत आपल्या चॅनलमध्ये. खूप सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला समजवलं आहे. पाहिलं नसेल तर पाहून घ्या, तुम्हाला ते कामाला येईल. तर पहा इथं 2 आलं. आता अजून काय करायचं? आता डबल दशांश चिन्ह घेऊन इथं 0 घ्यायचं का? नाही. आता एकदा दशांश चिन्ह दिलं म्हणजे की आपण 0 घेऊ शकतो डबल. तर एकच 0 घ्यायचा. मग आता 7च्या पाड्यात 20 आहे का पाहायचं. 7 1 7 7 2 14 7 3 21 नाही. मग 7 दुने 14. मग 14 हा घेतलं, वजाबाकी केली. 0तून 4 जात नाही. मग इकडला हाचा इकडे घेतला. मग काय झालं? 10 मधून 4 गेले, उरले किती? 6. आता काय करायचं? इथलं 1 कमी झालं किंवा इथं 2 1 वाढवलं. मग 2 मधून 2 गेले, 0 राहिले. आता डबल 6 आलं. आता काय करायचं? आता आणखीन 1 0 घ्यायचं. दशांश चिन्ह दिले की आपण प्रत्येक वेळेस 0 घ्यायला मोकळे. मग आता 7च्या पाड्यात 60 आहे का पाहायचं. 7 1 7 7 2 14 7 3 21 7 7 49 7 8 56. 7 8 56 आहे. 7च्या पाड्यात 60 आहे का? नाही. मग 56 घेतलं, वजाबाकी केली, किती येतं? 10 मधून 6 गेले, 4 राहिले. हा चाल 1 6 मधून 6 गेले 0. आता 4. आता अजून डबल 0 घ्या. 7 1 7 7 2 14 7 3 21 7 चौक 28 7 5 35 7 6 42. तर 42 आहे सहाव्यांदा. 7 5 35. मग 7 5 35 ही संख्या आपण घेतली. मग आता किती राहिलं पहा. 10 मधून 5 गेले, 5 राहिले. हा चाला 1 4 मधून 4 गेले 0. आता पहा पुढे 0 दिलं. मग आता 7च्या पाड्यात 50 ही संख्या आहे का? 7 5 35 7 6 42 7 7 49 आहे. मग 7 7 49 आहे. मग 7च्या पाड्यात 50 पण नाही. मग 49 घेतलं. मग उरलं किती? 10 मधून 9 गेले, 1 उरलं. हा चाला 1 0 10 राहिलं. तर पहा आता इथं आपण किती वेळ पण भाग घेतला तर आपली बाकी 0 येणार आहे का? नाही. असंच उरत जाणार आहे काही ना काही आणि बाकी 0 येणार नाही. आपण भागाकार किती वेळ करायचा? त्यासाठी आपण एक काम करायचं. दशांश चिन्हाच्या पुढं 1 2 3 4 4 संख्येपर्यंत भागाकार काढायचा आणि तिथंच गणित थांबवायचं. तुम्हाला पूर्ण मार्क भेटून जातील. तर आता आपण पुढचं गणित पाहूया. काही भागाकारामध्ये बाकी 0 येतच नसते. असंच भागाकार वाढत जातो, वाढत जातो, वाढत जातो. पण बाकी 0 येते का? नाही. मग त्या भागाकारामध्ये 4 अंक दशांश चिन्हाच्या पुढं 4 अंकापर्यंत भागाकार काढायचा आणि ते गणित आपण तिथंच थांबवायचं. आता 8 ने 30 ला भागायचं. 8च्या पाड्यात 30 आहे का पाहायचं. 8 1 8 8 2 16 8 24 8 चौक 32 आहे. 8 त्रिक 24 घ्यायचं. मग 24 ही 8च्या पाड्यातली संख्या आहे जी की 30पेक्षा लहान आहे, 30च्या जवळची आहे. मग 10 मधून 4 गेले, उरले 6. हातचा आला 1. 3 मधून 3 गेले 0. आता 8च्या पाड्यात 6 आहे का? नाही. मग दशांश चिन्ह घ्या, 0 घ्या. आता 8च्या पाड्यात 60 आहे का पहा. 8 1 8 8 2 16 8 24 8 चौक 32 8 45 8 संग 48 8 7 56 8 8 64. तर 8च्या पाड्यात 60 आहे का? नाही. 8 7 56 ही संख्या आहे. मग 7व्यांदा आहे. हे 56 घेतलं, वजाबाकी केली. 10 मधून 6 गेले, उरले किती? 4. हातचा आला 1. 6 मधून 6 गेले, उरले किती? 0. आता 8च्या पाड्यात 40 आहे का पाहायचं. 8 1 8 8 2 16 8 24 8 चौक 32 8 45 आहे. मग 5 घेतलं इथं, 40 घेतलं, बाकी आली 0 0. झाला आपला भागाकार. उत्तर किती आलं? 3.75 हे आपलं उत्तर आलं. 6ने 21ला भागायचं आहे. 6च्या पाड्यात 21 आहे का पाहायचं. 6 1 6 7 2 12 7 3 18 7 चौक 24 24 मोठी होते. मग 6 21पेक्षा लहान संख्या 6च्या पाड्यात किती आहे? 18 आहे. कितव्यांदा आहे? 6 1 6 7 2 12 7 3 18 तिसऱ्यांदा आहे. मग आपण या दोघांची वजाबाकी. 11 मधून 8 गेले, किती राहतात? 8 9 10 11 3 राहतात. हातचा आला 1. 2 मधून 2 गेले 0. आता 6च्या पाड्यात 3 आहे का? नाही. मग दशांश चिन्ह द्या आणि 0 घ्या. मग 6च्या पाड्यात 30 आहे का? 6 5 30 आहे. 5व्यांदा आहे. मग आपला भागाकार काय आला? भागाकार आला 3.5 आणि बाकी आली 0. आता तसंच 2ने 19ला भागायचं. तर 2च्या पाड्यात 19 ही संख्या आहे का पाहायचं. बेग बे 2 4 व्यतिरिक्त 7 बे 8 बे 5 10 बे 12 बे 14 बे 8 16 92 18
92 20 होतं. मग 92 18 ही संख्या घ्यायची आपल्याला 2च्या पाड्यात जी की 19पेक्षा लहान आहे. 19 नाही म्हणून 18 घ्यायचा आहे. तर 9 मधून 8 गेले, 1 राहिलं, 1 मधून 1 गेलं, 0 राहिले. आता पहा 2च्या पाड्यात 1 आहे का? नाही. 2 हे 1 हे 2पेक्षा लहान आहे. मग काय करायचं? दशांश चिन्ह द्यायचं आणि 0 घ्यायचं. मग 2 10 5 आलं आणि 10ला 10 बाकी किती आली? 0 आली. तर पहा 2 ने 19ला भागल्यावर आपलं उत्तर काय येतं? 9.5. तसंच आता 4 ने 25ला भागायचं. 4 पंचे 20, 4 सक 24. वजाबाकी करा. 5 मधून 4 गेले, 1 राहील, 2 मधून 2 गेले, 0. आता 4च्या पुढं 4 1 पेक्षा 1 मोठा आहे. मग आता काय करायचं? दशांश चिन्ह द्यायचं, 0 घ्यायचं. आता 4 मधून 4च्या पाड्यात 10 आहे का? 4 1 4 4 दुन्या 4 त्रिकोण 12 मोठं होत आहे. 4 1 4 4 दुने 8 8 ही संख्या आहे. मग 8 काय करायचं? 8 घ्यायचं, वजाबाकी करायची. 10 मधून 8 गेले किती होतं? 2 होतं. मग आता काय करायचं? पॉईंट दिलेलाच आहे. आता ह्याच्या पुढं 0 घ्यायचं. 4 पंचे 20. मग 4 पंचे 20 घेतल्यानंतर वजाबाकी केल्यानंतर 0 0 आपली बाकी आली आणि भागाकार आला 6.25. मग मुलांनो, सोपी वाटली की नाही गणितं? तर अशा प्रकारे गणित शिकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आणि सर्व बेसिक गणित पाहण्यासाठी आपल्या चॅनलमध्ये बेसिक गणित म्हणून एक प्लेलिस्ट तयार केलेली आहे, ज्यामध्ये सर्व बेसिक गणित जसे की गुणाकार करणे, भागाकार, बेरीज, वजाबाकी, वर्ग, वर्गमूळ काढणे सर्व काही उपलब्ध आहे. तर ते पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा आणि चॅनलमध्ये जाऊन ती प्लेलिस्ट नक्की पहा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.